तर मित्रांनो, आपल्या या गोपाल दूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकन पण दाबा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलेलो आहे पर्यटकांना आनंद देणारे ऐतिहासिक महत्त्व लाभलेले घाटनांदर येथे जोगेश्वरी मंदिराचे ते. आणि आता मी आलेलो आहे मंदिराच्या वरती, म्हणजे आपण हे व्ह्यू पॉईंट बोलू शकतो या ठिकाणचं. आणि इथून जायचं आपल्याला आता खाली. तर चला, आता खाली मंदिर वगैरे आहे आणि काही गुहा वगैरे आहे त्या ठिकाणी, आपण ते पण बघणार आहोत. खानदेश आणि मराठवाड्याच्या सरहदीवर निसर्गरम्य अजिंठ्याच्या डोंगररांगेच्या ऐन माथ्यावर जागृत देवस्थान तसेच ऐतिहासिक महत्त्व लाभलेले जोगेश्वरी देवीचे मंदिर आहे. या मंदिरास भेट द्यायची असेल तर सिल्लोड तालुक्याच्या घाटनांद्रा या गावात पोहोचावे. घाटनांद्र्यापासून उत्तरेस 4 किलोमीटर अंतरावर जोगेश्वरी हे मंदिर आहे. तर दुसरा मार्ग खानदेशकडून सोयगाव तालुक्यातील गोसला या गावापासून वर जाण्यासाठी रस्ता आहे. तर एकदाच पोहोचतो मित्रांनो या जोगेश्वरी संस्था म्हणजे मंदिरात जो. तर इथं खाली आहे ते मंदिर वगैरे, आणि जास्त खाली नाही आहे, खूप उंची जास्त नाही याची, थोडी कमीच आहे. थोडंसं खाली आलो, आणि पण जास्त लांबून पर्यटक येतात, भाविक येतात. तर त्याच्यासाठी या संस्थेतर्फे या ठिकाणी सुलभ शौचालयाची मस्त व्यवस्था वगैरे करण्यात आलेली आहे. मंदिराच्या प्रांगणात दिमागदारपणे उभी असलेली द्विमाळ या मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष देते. पुढे गेल्यानंतर मुख्य मंदिराचे दर्शन होते. द्विताली असणाऱ्या या मंदिराच्या खालच्या भागात पूर्ण पाणी, तर वरच्या भागात देवीची मूर्ती व सभामंडप आहे. हा सभामंडप 40 बाय 20 फूट कोरी स्वरूपाचा असून सभामंडपात आत प्रवेश केल्यानंतर समोरच वाघावर आरूढ झालेली जोगेश्वरी देवीची 6.5 फूट उंचीची अष्टभुजा मूर्ती आहे. तिच्या प्रत्येक हातात खडक असून मूर्ती संपूर्ण दगडामध्ये कोरीव आहे. सिल्लोड तालुक्यातील कुलदैवत असणारे हे मंदिर तुळजापूरच्या देवीचे उपपीठ असून अजिंठा वेरूळ लेणीच्या समकालीन असल्याचा उल्लेख राज्य पुरातत्व विभागाच्या नोंदीमध्ये आढळतो. मित्रांनो, आता दर्शन वगैरे घेतलं, पण कोविड-19 मुळे सध्या ही गुहा बंद करण्यात आलेली. आणि आल्यावर आपल्याला सर्वप्रथम ते दीपमाळ लागते. दीपमाळ लागून आपल्याला इथे सभामंडप आहे. सभामंडपाच्या समोरच वाघावर आरूढ झालेली 6.5 फुटाची अष्टभुजाधारी आपल्याला जोगेश्वरी देवीची मूर्ती आहे. आणि त्याच मूर्तीच्या या कोपऱ्यामध्ये आपल्याला एक 5 फूट बाय 2 फूट उंचीचा एक शिलालेख कोरलेला आहे. पाली भाषेतील शिलालेख आहे. एकंदरीत खूप जबरदस्त देवस्थान आहे. खूप भाविक येतात, खूप पर्यटक आलेले या ठिकाणाला दर्शन वगैरे घेण्यासाठी. लांबून लांबून अक्षरशः मुंबईहून इकून तिकून पर्यटक या ठिकाणी आलेले.
मंदिराच्या डाव्या बाजूला एक अर्धवट कोरलेली गुहा दिसते. या गुहेचं कदाचित कच्चा खडक लागल्यामुळे या गुहेचं काम अपुरं राहिलं असावं. सध्या या गुहेचा वापर स्वयंपाक म्हणून करतात. भाविक लोक स्वयंपाकघर म्हणून करतात. स्वयंपाक वगैरे पावसाळ्यामध्ये करण्यासाठी या गुहेचा वापर करतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तोपर्यंत भेटू अशा एखाद्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.